आणि योग असा आला हा भयंकर उन्हाळा. आधी आपण म्हणतो डोक्याला ताप देऊ नका, आणि हा नवीन ताप कुठला हो. आजच्या वर्तमानपत्रात आहे की ते वराडामध्ये इकडे कुठेतरी उष्णतेने माणसं मेली. तस आपण काय मरणार नाही, पण झोप आली तर चालेल असं मी आपली परवानगीच देतो. हो हो. काय असतं, प्रत्येक विषय म्हटला की जेव्हा त्याचा एखादा ग्रंथ असतो ना, सुरुवातीचा अर्थशास्त्र घ्या, राजनीतीशास्त्र घ्या, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स घ्या, त्याच्यामध्ये त्या शास्त्रामध्ये येणारे जे प्रश्न असतात त्याचा विचार करावा लागतो. देतातच याच्यातले प्रश्न काय. एक उदाहरण घ्या, राजकारणाचं राजनीतीशास्त्र घ्या. राजनीतीशास्त्र म्हटल्यानंतर राजा म्हणजे काय, राज्य संस्थेचं स्वरूप काय, राजाचे हक्क कोणते, प्रजा आणि राजा यांचा संबंध काय, हे सगळे प्रश्न त्यामध्ये येतात. तुम्हाला एक गंमत सांगतो की राजेंद्र प्रसादांना एकदा दिल्लीला लॉ कॉलेज उघडण्याला बोलावलेलं होतं. तेव्हा ते अध्यक्ष होते, राष्ट्रपती होते, अध्यक्ष नव्हे, राष्ट्रपती होते. आणि अतिशय विद्वान माणूस होता बरं का. एक काँग्रेस गिंग्रेस सोडून द्या, पण फार विद्वान माणूस. तेव्हा त्यांनी प्रश्न काय काढला, ते राष्ट्रपती होते, पंडित नेहरू पंतप्रधान. तेव्हा ते म्हणाले की तुम्ही वकील लोकांनी एकदा म्हणले निर्णय लावा की राष्ट्रपतीचे हक्क कोणते आणि पंतप्रधानांचे हक्क कोणते. काय असे ते होते सनातनी वृत्तीचे. कोण, राजेंद्र प्रसाद. जेव्हा कुंभमेळा झाला तेव्हा हा स्वतंत्र झालेला भारताचा राष्ट्रपती जाऊन उघड्याने आंघोळ केली त्यांनी. त्याच्याबरोबर लोक होतेच बाकीचे. आता सुरक्षा एक असते ना, कितीतरी लोक असतात बरोबर त्याच्या, ते सांभाळायला. त्यांच्या नाकात दम आला की आज हा म्हातारा तिथे स्नान करणार उघड्याने, ते पाणी देणार, ते नेहरूंना आवडलं नाही. काय म्हणलं तुमची डिग्निटी काय, तुमचं हे काय काय. पण ते मूळ पुढे मतभेद झालेच त्यांचे. आता हा प्रश्न कसा आहे बघा, हा राजकारणाचा प्रश्न आहे. म्हणून अलीकडे म्हणतात ना, इथे अध्यक्षीय राजपद्धती आणा तुम्ही. अमेरिकेत जशी आहे की अध्यक्ष हा सर्वोत्तम, त्याच्यामध्ये सर्वाधिकारी, तशी पद्धती आणा असं म्हणतायत. आणि 50 वर्ष आज लोकशाहीचा अनुभव घेऊन ही पद्धती नीट चालत नाही एवढं दिसतच आहे. तेव्हा बदल करायला हरकत नाही. हे आपल्या मताला विचारतोय कोण, पण बोलायला काय लागतंय. कारण असं आहे, अध्यक्ष पद्धती जरी आली, जोपर्यंत राज्य करणारी माणसं किमान निस्वार्थी नाही तोपर्यंत कोणतीही पद्धती आणा, तुमच्या नशिबी या नशीब ठरलेलं काही घ्यायचं बरं का. आपला काही तो विषय नाही. तस तत्वज्ञानाचे विषय कोणते, तत्वज्ञानाचे विषय तत्वज्ञान या शब्दातच आहे. ज्ञान म्हणायचं कशाला. एक साधं मी 2-3 मिनिटच बोलतो, मला कल्पना आहे बरं का, डोक्याला ताप होतो. आपण ज्याला ज्ञान म्हणतो ते काय, बरे ज्ञानी आहे. अरे म्हणजे काय, इंग्लिश मध्ये की नाही लर्निंग आणि विस्डम यात फरक आहे. आपल्याकडे तो इतका नाही अजून. ज्ञानी आणि संत असा फरक कराल तुम्ही, विद्वान आणि ज्ञानी. पण ज्ञानी शब्दाला आपण आपल्याला ज्ञानीच नव्हतो बरं का, ते नाही. याला प्लेटोने वाईज मॅन म्हटलेलं आहे, वाईज मॅन, विस्डम. मग जे तुमचं ज्ञान आहे ते जेव्हा आचरणात दिसतं त्यावेळेला तो खरा वाईज, शहाणा आहे. आपण त्याला शहाणा म्हणतो. पण शहाणा म्हणजे काय, गंमत अशी आहे, एक गोष्ट आहे, शहाणा गाढव म्हणाले. गाढव आणि शहाणा कसा असणार हो, नाही का. पण आहे खरं असं शहाणा. शहाण्यापेक्षा शहाणा म्हणजे की नाही व्यवहारी शहाणा, योग्य वेळेला जे करायला पाहिजे तो करतो तो शहाणा. हे फार घेण्यासारखं आहे मोठं. तुमच्याजवळ एक विद्या आहे समजा, ती विद्या शिकायला कुणी आला, त्याला कसं शिकवायचं, काय शिकवायचं याला माहिती पाहिजे, तरच तो यशस्वी होईल, नाही तर होणार नाही. तेव्हा ज्ञान काय हा पहिला प्रश्न आहे तत्वज्ञानामध्ये. बर, एक ज्ञान सोडून द्या, ते काय ते राहू द्या. दुसरा एक नेहमी असा प्रश्न येतो
विशेषतः आस्तिक झाला, म्हणजे ज्याचा ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास आहे. श्रद्धाही म्हणत नाही मी, देव नाही म्हणत नाही, देव आहे म्हणतो, असं तरी म्हणा. एक अतिशय मोठा प्रश्न असा आहे, तो आनंद स्वरूप आहे. तो कसा सांगतो आपल्याला, साधी गोष्ट आहे. पहिल्यांदा तो आहे ना, म्हणजे तो नाही असं कधी होत नाही. किंबहुना तुम्ही नाही म्हणताना आधी आहे मग नाही, असं तो संबंधित शब्द आहे, रिलेटिव्ह टर्म्स, बरं का. याला विद्यारण्याने फार अप्रतिम उदाहरण दिलेलं आहे. इतकं चांगलं उदाहरण युरोपियन फिलॉसॉफी सुद्धा नाही. अहम नास्मी, मी नाही. अरे मी नाही म्हणताना आधी मी आहे म्हणून तो नाही ना. तसं ईश्वराचं आहे. ईश्वर नाही म्हणताना ईश्वर शब्दामध्ये ईश्वराचं अस्तित्व आहे आणि मग तू नाही म्हणतोय. बर, तेव्हा ईश्वर आहेच. आहेच म्हणजे कधी नाही असं होतच नाही. त्याला सत असं म्हणतात. संस्कृतामध्ये असं म्हणजे असणे, असं टू बी, असणे. तेव्हा असं तो सत रूप आहे, त्याला सत्य म्हणतात की तो आहेच. पण तो आहे म्हणजे काय दगडासारखा निर्जीव आहे? नाही, तो आहे, तो सचेतन आहे, प्राणमय आहे, चैतन्यमय आहे, दगडासारखा नाही. त्याला जाणीव आहे. आपण म्हणतो मनुष्य प्राणी, प्राणी म्हणजे प्राण असणारा, आणि जेथे प्राण आहे तेथे जाणीव आहे. बघा, माणूस मेला म्हणजे थंड पडतो, कारण जाणीव उष्ण आहे. म्हणजे आता कूलर लावून थंड केलेला मेलेला नाही. हा, हे लक्षात ठेवा. सगळं संपलं की हो, हे नव्हे नाही. आणि एक ध्यानात ठेवा, आपण सत्पुरुषाचं अंग नेहमी गार असत. बरं, ह्या त्याच्या गूढ गोष्टी आहेत. कारण सांगतो, त्याला त्रिताप नाही, त्याला काळजी नाही, भीती नाही, तळमळ नाही, शांत. शांत म्हणजेच थंड आहे. तो म्हणतो तो शांत झाला, गावा लावतो तो शांत झाला म्हणजे काय, हे लक्षात ठेवा बरं का. थंड असतो. मग आपले हातपाय गार पडायला तर संत म्हणत नाही, हेही त्याबरोबर आहे. याला की नाही तर्कशास्त्रामध्ये ती कॉन्व्हर्स इज नॉट ट्रू असं म्हणतात. बरे का. मनुष्य हा जिवंत प्राणी आहे, म्हणून जिवंत प्राणी जे आहेत ती सगळी माणसं आहेत. हे काय खरं नाहीये म्हणून सांगतो आपल्याला. मग त्याला जाणीव आहे माणसाला, जे जे प्राण आहे तिथे जाणीव आहे. त्या भिंतीला काही जाणीव आहे? तुम्ही आम्ही समजा उद्या इथे बसलो नाही, काय भिंत मुळे आणखी आले नाही बुवा म्हणेल, किंवा ती दत्ताची मूर्ती आहे म्हणेल? नाही म्हणणार. कारण जड आहे ते, त्याला प्राण नाही. पण जे जे प्राण आहे ते समजा आहो, साधी गोष्ट आहे. आपण रात्री हांतरून घालून खोलीत बसलेलो आहोत, बरं का, आणि दिवा आहे. एक उंदीर आत आला. उंदराचं उदाहरण मुद्दाम घेतो, बायका आहेत म्हणून. माझ्या मनात येतं उंदीर केवढा, बाई केवढी. पण उंदीर म्हणजे सामर्थ्य काय आहे त्याचं, पळायला लावतो. तर त्या दिव्याला जाणीव होईल का काही? त्याच्या प्रकाश धर्मामध्ये काही फरक होईल? नाही होणार. पण समजा तुमच्याजवळ कुत्रा आहे, त्या कुत्र्याला जाणीव होईल, कारण तो प्राणी आहे. त्याच्याही पेक्षा तुम्हाला जाणीव होईल की हा उंदीर आहे का, आमका आहे तमका आहे. म्हणजे जाणीव हे ज्ञानाचं लक्षण आहे. भान होणं, भान म्हणजे असण्याची वृत्ती. आणि आपला प्रॉब्लेम, आपली समस्या परमार्थामध्ये ज्याची रात्रंदिवस पूजा करतो, ज्याचं नाव घेतो, त्याच्या अस्तित्वाचं भान टिकत नाही, म्हणून अज्ञान आहे. बरं, मी खरं खोलात फिरत नाही, अगदी जुजबी सांगतोय आपल्याला. सगळं भानगड तिथे आहे. तुम्हाला मी ते उदाहरण सांगितलं ना, महाराजांची बुद्धिमत्ता सुद्धा एक अति निकटचे महाराजांचे शिष्य होते. म्हणजे सगळं घरातलं माहिती हो, त्यांचा संसार यांनी केल्यासारखा. त्या म्हणले, बापूसाहेब तुमच्या घरात कोण कोण आहे? मी आहे म्हणाले. आणखी कोण आहे? बायको आहे म्हणाले. आणखी कोण आहे? मुलगा आहे. आणखी कोण आहे? सून आहे. आणखी कोण आहे? 2 नातू आहेत. आणखी कोण आहे? गडी आहे म्हणाले. आणखी कोण आहे? माळी आहे म्हणाले. आणखी कोण आहे? कुत्रा आहे म्हणाले.
आणखी कोण आहे ते सांगता येईना. तेव्हा म्हणाले, ज्याची सकाळच्या घरात आरती करता, पूजा करता, त्याला अस्तित्व काहीच नाही. बघा तुम्ही. म्हणजे असण्याची जाणीव नाही ना. जाणीव ज्ञान स्वरूप आहे, त्याला संस्कृतात चित्त असं म्हणतात. म्हणून तो सत आहे पण जिवंत आहे, चित्त आहे. त्याच्या इतका जिवंत कोणीच नाही. बर, सत आणि चित्त असं म्हणलात तुम्ही. पण अहो, ही जाणीव सुद्धा माझ्यामध्ये अपूर्ण आहे. मला सगळं ज्ञान कुठे आहे? नाही मला ज्ञान सगळं. किंबहुना माझ्या मनात काय याची सुद्धा जाणीव मला नाही. सगळं माझ्या मनात काय भरलेलं आहे मला कुठे माहिती आहे? नाही मला माहिती. मग हा जर ईश्वर अनंत आहे, सर्वकडे पसरलेला आहे, शाश्वत आहे, चिन्मय आहे. चिन्मय खाणी म्हणतात, म्हणजे याच्या इतकं जिवंत पण नाहीच कशामध्ये, बरं का. तो पूर्णच असला पाहिजे. पूर्ण असणे याला आनंद म्हणतात. समाधान पूर्ण, म्हणून तो सच्चिदानंद आहे. सच्चिदानंद ईश्वर म्हटल्यानंतर प्रश्न पुढे येतो, जग कुणी निर्माण केलं? आस्तिकाचा प्रश्न आहे बरं का, नास्तिकाचा प्रश्न नाहीये. आस्तिक काय म्हणेल? त्याने निर्माण केलं. अरे तू आनंद स्वरूप आहेस ना, तू जे जे करशील ते आनंद स्वरूपच असलं पाहिजे, कारण तुझ्यामधूनच विश्व आलेलं आहे. म्हणजे याचं जे माल मसाला आहे, विश्वाचं जे मूल द्रव्य आहे ते आनंद आहे, कारण ईश्वराशिवाय दुसरं काहीच नाही. म्हणून हे जगत जे आहे हे सत्य असलं पाहिजे, हे ज्ञानस्वरूप असलं पाहिजे, हे आनंद स्वरूप असलं पाहिजे. बर, अनुभव काय येतो? सत्पुरुषाचा अनुभव काही का असे ना, आमचा अनुभव काही आहेच की नाही? आम्हाला ज्ञान सांगायचं आहे ना. तुम्हाला मी एकदा सांगितलं ना, अत्यंत प्रेमाने आदराने, काय समर्थांच्या बद्दल मला परमार्थ एवढा शिकवला ग्रंथाने पहिल्यांदा दासबोधाने. तर मी असं म्हटलं, जुन्या दासबोधामध्ये जेव्हा त्यांना ते ज्ञान झालं, आत्मज्ञान, त्यावेळेला काय त्यांचं सगळं विलक्षणच होतं. ओवी मी सांगितलेलं पुन्हा सांगू का तुम्हाला? मला ती फार आवडते, कारण आमच्या भाषेतली आहे म्हणून, बरं का. मराठीतली नाही, आमच्या मराठीवाडी केली शिव्या फार, म्हणून त्याची जरा हे आहे. अरे हा प्रपंच शाश्वत असतो, जुनी भाषा आहे. अरे हा प्रपंच शाश्वत असतो तरी आम्ही यासीच धरतो, अशाश्वत म्हणून भोंबलतो तुम्हा भोवते, असं स्पष्ट म्हटलेलं आहे. म्हणजे तू काय प्रपंच सोडा हाच की नाही. दासबोधात म्हणाले प्रपंच सुखे करावा. बघा कॉम्प्रोमाइज कसं आहे, आम्हाला सांगायचं आहे ना. प्रपंच सुखे करावा परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघा चिबडवावा हे विहित नव्हे. अरे काय बरोबर आहे का म्हणाले. म्हणजे आम्हाला की नाही त्यांनी खुश करण्याकरताच लिहिलं की नाही. हे आहेच. माझा अनुभव नाही कसं म्हणतात तुम्ही? अहो तुमच्या मुलीचं लग्न होत नाही असं धरून चाला, आणि एक साधू आला म्हणावं कशाला काळजी करता? अरे होऊन जाईल, जगात इतक्या मुलींचे लग्न होतात, तुमचं समाधान होईल का? खरं सांगा. म्हणजे दुसऱ्या मनात ओळखू नका, खरं वाटेल तुम्हाला. तुम्हाला मूल बाळ नाही, तुमच्या मुलीचं लग्न झालं, मूल बाळ नाही, पैसा आहे, सगळं आहे, आणि सांगितलं अहो काय मुलात काय आहे, कशाला करता? झालं तरी अमेरिकेत निघून जाईल, नाही तर मंदबुद्धी जाईल, सगळं बरोबर आहे, पण मला मूल पाहिजे. म्हणजे माझा अनुभव जो आहे तो नाही करून कसं चालेल, नेगेशन करून कसं चालेल. म्हणून दुसरा प्रश्न जर असेल तत्वज्ञानातला, तर त्या सच्चिदानंद ईश्वरापासून हे अपूर्ण जग कसं निर्माण झालं, आणि तो आजचा विषय आहे. आता काय सांगू, हे जग असं अपूर्ण का झालं? ते एक डॉक्टर होते आपले मोठे, ते काय म्हणायचे, अरे त्याला काही चैन नाही ग पडलं हे लचाण निर्माण करायला. आणि उदाहरण काय द्यायचे बघा, ते फार छान द्यायचे. ते म्हणायचे की शाळेतून पोरं घरी येत होती, ते पोटं घरी येत असताना ते तळ होतं, त्या तळ्यामध्ये बेडकं असायची, बेडूक. ते काय करायचे, खाप्या खेळायचे. म्हणजे ते पाण्यावर तो दगड जातो ना असा, त्यामध्ये ते बेडकांना इजा व्हायची. तर म्हातारा बेडूक आला,
बाहेर म्हणाला गोष्ट आपली की अहो अरे तुम्ही हे काय करता, आम्ही खेळ खेळतो. अरे तुमचा खेळ खेळतो आमचा जीव जातो ना. तसं डॉक्टर म्हणायचे की भगवंताची लीला आहे ही सगळी, अरे आमचा जीव जाते त्याची काय वाट आहे मग. बरोबर आहे की नाही डॉक्टरच म्हणणं. मानवी दृष्टिकोनातून तुम्ही विचार करता तेव्हा माझ्या अनुभवाला नाही म्हणून चालणार नाही. मग त्या सच्चिदानंदातून हे निर्माण कसं झालं हा अतिशय मोठा प्रश्न आहे तत्वज्ञानात. हा समाधानकारकपणे सोडवणं म्हणजे तत्वज्ञानाचं खरं यश आहे. त्याला आचार्यांनी फार मोठी वाट काढली बरं का. हे विचारवंत असतात ना, हे अनुभवच बोलतात, पण बुद्धिमत्ता फार. म्हणाले असं झालं ते केरळातले होते शंकराचार्य, केरळातले नंबूद्री ब्राह्मण. तेव्हा तिथे नारळ आणि साप हे दोन्ही गोष्टी फार. अजून सुद्धा खोबऱ्याचं तेल तिथूनच येतं ना पुष्कळच. आणि साप काय माहिती नाही आहेत की नाही, कोकणातही साप आहेत म्हणतात कोणाचो, पण तिकडे फार. तेव्हा त्यांनी दृष्टांत काय दिला, हे जग कसं आहे. तर म्हणलं संध्याकाळची वेळ होती, म्हणजे धड संध्या समय, अंधार नाही धड उजेड नाही. तेव्हा एक मनुष्य खोलीत आला बरोबर घाबरला साप म्हणून. तिथे दोरी पडलेली होती, ती दोरी साप आहे या भ्रमानं तो घाबरला आणि बाहेर आला. आणि मग दिवा आणला हात तिच्या हसायला लागला की बाई दोरी आहे काय साप नव्हे. तसं माणसाचं होतं म्हणाले. काय होतं, तो जगात आल्यानंतर जशी ती संध्या समय होता तसं हा थोडा ज्ञानी थोडा अज्ञानी, अज्ञान अज्ञान याचं मिश्रण आहे याच्याबद्दल. उघड हो कुत्रा आहे, मी कुत्रा आहे ही जाणीव त्याला नाही. तसं माणसाचं नाही, माणसाला मी माणूस आहे याची जाणीव आहे. म्हणून मी ही जी कल्पना आहे जाणीवेमध्ये हे ज्ञानाचं लक्षण आहे. म्हणूनच माणसाला मला कळत नाही हे कळतं, हे ज्ञानच आहे. किंबहुना कृष्णमूर्तीने म्हटलेलं आहे की हे असत्य आहे असं मनाला समजणं हे सत्याच्या ज्ञानाचं पहिलं लक्षण आहे. किती बरोबर आहे त्यांचं म्हणणं. अज्ञानाची जाणीव होणं हे ज्ञानाचं लक्षण आहे, म्हणजे ज्ञान आहे. बरं ज्ञान आहे म्हणा तर पूर्ण ज्ञान आहे का. खूप खूप तुम्ही अनुभव घेतात, ज्ञान आहे पण नाही. किंबहुना आपण अनुभवाने शिकत नाही, हाच आपला धर्म आहे खरा. म्हणजे सामान्य मनुष्य जसं तो शॉ म्हणाला, शॉच एक फार छान आहे. ते इंग्लंडमध्ये याच्यामध्ये समाजवादामध्ये कॉमन मॅन सामान्य मनुष्य असं उल्लेख येऊ लागला. तेव्हा हा काय म्हणाला, लंडनच्या रस्त्यामध्ये आज 40 वर्ष म्हणला मी सामान्य मनुष्य शोधतोय, मला भेटलाच नाही म्हणाला. खरंच आहे, प्रत्येक माणूस हा थोडा असामान्यच असतो, म्हणजे साध्या भाषेत चक्रम असतो. बरं का, तरेवाईक असतो. म्हणून प्रेमविवाह करणारे जे पोरं असतात ना, पोरं पोरी, ते लगेच तक्रार करू लागतं, हे काय कशी वागते म्हणाली. तो म्हणते हा काय कसं काय वागतो, अरे तो राहायचा तरेवाईक असं काय करतो तुम्ही. म्हणजे त्यामध्ये ऍडजस्टमेंट ज्याला म्हणतात ती करावीच लागते, त्याशिवाय मनुष्याचा समुदाय टिकणारच नाही, शंकाच नाही. बरं एक लहानशी गोष्ट सांगतो. आपल्या पार्लमेंटचे अध्यक्ष होते याचे अहमदाबादचे मोठे वकील मावळणकर. त्यांचा एक नातेवाईक आम्हाला भेटला बरं का. पण भाऊ काय मोठा पहिल्या पार्लमेंटचा अध्यक्ष, तो फार विद्वान माणूस होता. हो हो म्हणजे पण घाणेरडा मनुष्य. अरे घाणेरडा मनुष्य झालं काय. ते म्हणले त्यांना सर्दी होते नेहमी आणि एक लहान रुमाल असतो, त्या इकडून तिकडून 10 वेळा नाक शिंकतात पण घरं टाकीत नाहीत म्हणाले. तर मी म्हणलं तुमच्या ऐवजी बायकोला काय वाटतं त्याचं याला विचारा, आपण चौकशी केली नाही म्हणाले. आता बघा हा जो स्वभावाचा ट्रेट आहे, गुण आहे, चालेल का नाही का. अरे हे राहायचंच प्रत्येकामध्ये, असं काय करता तुम्ही. तेव्हा प्रत्येक माणूस हा जर माणूस असेल तर त्याच्यामध्ये तरेवाईकपणा असणार आहे, आम्हाला न आवडणारं तरेवाईक असणार. आणि साधू संतांच्या लोकसंग्रहाचं मूलतत्व असेल तो कसा का असे ना, ईश्वराचं नाम घेतोय ना, मान्य आहे चला, अशापैकी आहे. हे फार उदार अंतःकरणाची गोष्ट आहे.
तुकाराम महाराज म्हणाले, भूती देव म्हणून भेटतो याचना, नाही हे भावना नरनारी. महाराजांचंही वर्णन आहे, नारी नर झाले रामरूप. काय असेल वृत्ती मला सांगा. अशा रीती असो. हे सगळं सांगायचं कारण असं की त्या सच्चिदानंदाला हा उपद्रव कोणी सांगितला होता? का म्हणाले, एकोहम श्याम प्रजायेय, मी एकटा आहे, एकोहम. मग खूप व्हावं, अनेक व्हावं, मोठे प्रजा वाढवावी असं त्याला वाटलं. बरं का? अरे का वाटलं पण असं? तुला समाधान नव्हतं का एकटं राहण्यामध्ये? मग म्हणाले, त्याचं उत्तर असं काढलं त्यांनी की त्याला वाटलं इतके लोक साधू संत आनंद भोगतात, माझा आनंद भोगतात, आनंद भोगतात. आनंद भोगायला दोन लागतात, एकट्याला भोगता येत नाही. म्हणून म्हणाले, हा आनंद हे जे लोक भोगतात त्या आनंदाची गोडी काय आहे हे पाहण्याकरता मी एकाचा अनेक झालो. अरे हो बाबा, तू एकाचा अनेक झालास, त्यात आमची कथा काय? आता आमची गंमती आली ना त्यामध्ये, नाही का? मग हे झालं कसं? तर त्याच्या अंगी त्याची शक्ती सुप्त होती. काय नाही, शक्ती होती अंगात. साधी गोष्ट आहे, अगदी साधी गोष्ट. समजा तुम्ही किती मोठे गवई आहात. एक मी पाहिलेली गोष्ट, त्या घरात असताना खाली ते हरिभाऊ घांगरेकर म्हणून वजे बुवाचे शिष्य होते. ते नुसतं सदरा आपला, एक टोपी, दाढी वाढलेली अशी ते कोपऱ्यात बसले निरूपणाला येऊन ज्ञानेश्वरीला. आपल्याला काय कल्पना, इतके लोक येतात का? हेही असतील, त्यांच्या चेहऱ्यावरून हा गवई हे कल्पना येईल का? मला सांगा, कशी कल्पना येणार? त्याच्या अंगी काय विद्या आहे. मग ते उठल्यानंतर त्यांनी सांगितलं, भाई आमच्या गजानन जोशी होते, त्यांनी सांगितलं, हो हे हरिभाऊ घांगरेकर म्हणजे यांचे शिष्य मुक्तामुक झालं. माझ्या मनात आलं की यांच्या अंगी असणारी जी विद्या आहे ती बाहेर कळायची कशी, नाही का? म्हणजे त्याला व्यक्त व्हायला काहीतरी साधन पाहिजे. तसं भगवंताचा आनंद हा सगळ्यांना मिळावा किंवा विश्वामध्ये प्रकर्ष व्हावा म्हणून त्याला चैन पडेना, म्हणून त्यांनी विश्व निर्माण केलं. बरं, निर्मिती म्हणजे गती आली, गती म्हणजे शक्ती आली, तेव्हा त्याच्या अंगी असणारी जी विद्या, कला, शक्ती ती जागी झाली, सुप्त होती ती जागी झाली आणि त्यांनी सगळं हे केलं. त्याला माया असं म्हणतात. त्या मायेचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी आज केलं. अमृतानुभवामध्ये हा जो मूळ प्रश्न आहे तत्वज्ञानाचा आरंभी सुरुवात केली, त्याला सुरशक्ती समावेशन म्हणतात, बरं का? आणि सुरुवात त्या ज्या संस्कृत श्लोक आहेत त्या अशी केली आहे, एकीकडून पाहावं तर शिव दिसतो म्हणजे ईश्वर दिसतो, दुसरीकडून पाहावं तर शक्ती दिसते, पण ही खरी काही तरी. तेव्हा ह्या भेद जो आहे त्यांचा संबंध आहे हा मला नीट कळावा म्हणून मी हा ग्रंथ लिहितो असं त्यांनी म्हटलं. आपल्याकडे हा अप्रतिम कल्पना आहे, अर्धनारीन तेश्वर. शंकराचं एक जे प्रतिमा आहे, अर्धा शंकर अर्धी पार्वती. म्हणजे या जगामध्ये व्यवस्था पाहिली की ईश्वर. जगात काय व्यवस्था आहे ते मला खरं सांगा. आपल्या शरीराकडे पाहिल्यानंतर क्वचित गोडीचा गोंधा होतो, क्वचित, पण गोडी गोडीच राहते, गोंधा गोंधाच राहतो क्वचित. पण बाकी शरीराची रचना बघा, फार क्वचित आपलं हृदय इकडचं तिकडे, फार क्वचित, बाकी सगळं त्यावीकडे. म्हणून डॉक्टरी शिकताना तो जो काही त्या याच्यामध्ये डिसेक्शन शिकतो ते सगळ्या लोकांना तो लागू करतो. नवीन येणाऱ्या सगळ्या स्त्रिया असो पुरुष असो त्या हात लागू करतो. म्हणजे व्यवस्था आहे ना. आंबा आंब्याच्याच झाडाला येणार, पपई पपईच्याच झाडाला येणार, कुत्रा आणि कुत्रा एवढंच म्हणणार, सिंह म्हणणार नाही. आहे ते तसं बरोबर. मग तो अमेरिकन कुत्रा असो नाही ते हिंदुस्थानातला कुत्रा. समजा एक दोन कुत्रे आहेत, पिल्ल आहेत कुत्र्याची. एक हिंदुस्थानात राहिला एक अमेरिकेला गेला, तो येऊन आपला अनुभव सांगेल मित्राला, किंवा असं आहे तसं आहे, असं राहिलो तसं तिकडे आलो आहे तेव्हा. आणि नाही कुत्रा कुत्रा. पण माणसामध्ये जर काही असेल त्याचंही पडणार नाही. माणसामध्ये ती जाणीव जागी झाली, मी माणूस आहे आणि मी माणूस आहे याच्या ऐवजी मी ब्रह्म आहे हा अनुभव गेला म्हणजे परमार्थ. विकास 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 म्हणजे किती विकास होणार, होणं होणं होणं, बरं का? याला इंग्लिश मध्ये दोन शब्द आहे, बिईंग अँड बिकमिंग. बिकमिंग म्हणजे होणं. तुम्हाला एक अभ्यास सांगू का? आपण करून सांगतो मला साध्या असं नव्हे, सारखं बघा
घराच्या वस्तू इकडे तिकडे ठेवा, तिकडे तिकडे ठेवा, खाली ठेवा, वर ठेवा, कपड्याच्या घड्या उकळून पुन्हा घाला, बरं का. पुरुषांना दाढी करा रोज, बायकांना रोज केस धुवा, आमचं करा, तसं करा. अरे हा काय उपद्रव आहे? सही नाही पडत तुम्हाला? नाही काही पडणार का? सारखं होणं 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 हे माणसाचं लक्षण आहे. काही पडणारच नाही त्याला. मला परवा सांगतो कोणी की कृष्णमूर्तींच्या एका चरित्राचं वर्णन आहे की त्याला निजून उठले तर त्यांच्या गादीवरची चादर व्यक्तींची सुरकतली असायची नाही. तुमच्या आमची चादर आपल्या अंगाभोवती गुंडाळून जाईल. म्हणजे अस्वस्थ आहे की ती सारखं चैन नाही का? म्हणजे हो हो नाही हे आता मराठी भाषांतर आहे बरं का. विलियम डिकेन्सचं मराठी भाषांतर आहे. होणं थांबणं म्हणजे परमार्थ आहे. यालाच आहे त्या परिस्थिती समाधान असं म्हणतात. ठीक आहे असू द्या असू द्या. यालाच कारण असेल तर तो आहे त्यांनी ठेवलंय हे लावणं पाहिजे. किती तत्वज्ञान खोल आहे मला सांगा. त्याची इच्छा आहे ना तर बरोबरच असलं पाहिजे. समर्थांची ओळी आहे फार अप्रतिम आहे. याच्यामध्ये आहे सख्य भक्तीमध्ये आहे परमात्माची. ईश्वराचे जे मनोगत त्याची आपुले उचित हा शब्द सुंदर आहे समर्थाने. ईश्वराचे जे मनोगत म्हणजे जे घडत आहे ती ईश्वराची इच्छा आहे. त्याची आपले उचित उचित म्हणजे अप्रोप्रिएट बरोबर तुला योग्य तुझ्या आध्यात्मिक प्रकृतीला जे योग्य आहे तेच ते आहे. इच्छेसाठी भगवंत अंतरी नाही. तुम्ही इच्छा केली की भगवंत अंतरला. मला हे पाहिजे मला असं पाहिजे म्हणजे की गेलं. म्हणून स्वामी रामतीर्थांचं आहे ना या यो विवाह हुआ है और वो विवाह हुआ है. नहीं क्या राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है. राजा राजा म्हणजे रजा हुआ म्हणजे तृप्त झालेला. तर आम्ही राजी आहोत म्हणजे खुश आहोत जिसमें तेरी रजा आहे. तुझी मर्जी तुझ्या मर्जीमध्ये आपण आहोत. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांची ओळी आपल्याला पाठ झालीच असेल 10 वेळा सांगून मी. माये जेवते नेले तेवते निवांतच गेले या पाण्याचे केले व्हावेला. त्यांचं सांगणं म्हणजे काय फार एक्सलन्स असतात. पाणी निवांत जातं. पाणी तक्रार करीत नाही. सुख आलं दुःख आलं होणं असणारच. आणि जन्माला आलो म्हणजे मी वाढणारच मरणारच होणं आहेच. त्या होण्यामध्ये त्याची इच्छा पाहणं म्हणजे भगवंताचं खरं स्मरण आहे. नामस्मरण करायचं ते त्याकरता करायचं बरं का. असं वाटेला आलंय ना व्हावा. असं वाटेला आलंय ना तरी व्हावा. भाषा मला बोलायला येते फार कठीण आहे. त्यांनी असं असतं असं होऊ नये असं व्हावं किंवा असं व्हावं ना असं होऊ नये हेच म्हणून आपलं हे असतं नाही का. हा तुम्ही नोकरी करता अर्ज करता तेव्हा मिळाली तरी व्हावा नाही मिळाली असं असतं खरं सांगा. उभी बोलण्यात काय अर्थ. आपण एखाद्या मुलगी पाहायला जातो मुला करता असली बरी केली नाही की नाही हे आपल्याला बोलायला ठीक आहे. त्यांचं काही उत्तर आलं नाही का असं काही उत्तर आलं नाही. अरे का मग नेहमी माणसाची प्रवृत्ती वर्तमानाच्या पुढे जाणार बरं. म्हणून कालाचं भान ज्याचं नाहीशी झालं त्यालाच हिसाब नाही का. पण भविष्य काळच नाही होईल त्याला. गत गत होऊन गेलं. आज आहे तेच मग उद्या काय होईल होईल नाही का. ते जेव्हा डॉक्टर सांगितलं त्यांनी प्रश्न काढला त्यांना लिव्हरचं कॅन्सर झाला. तेव्हा एक मोठा डॉक्टर येऊन पाहून गेला. त्यांच्यावर तेच होतं. त्यामुळे बघा आता काय फायदा दिसत नाही तर त्यांनी औषधं सांगितली.